तिला नांदायचं नव्हतं, पण तो तिच्यावर अफाट प्रेम करायचा. तिच्या वाढदिवशी तो केक आणण्यासाठी बाहेर गेला आणि मग घरामध्ये घडलं असं काही. संकेत, तुला किती वेळेस सांगितलंय, माझं नाही आहे तुझ्यावर प्रेम. मला आता नाही करायचंय तुझ्याबरोबर संसार. मला जाऊ दे, मोकळं कर मला या संसारातून. कावेरी संकेतला समजावण्याचा प्रयत्न करत होती की तिला आता संसार त्याच्याबरोबर करण्यात कोणताही इंटरेस्ट नाहीये. संकेत कावेरी समोर हात जोडतो आणि म्हणतो, कावेरी, असं करू नकोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच तुझ्या प्रेमात अखंड बुडालो. तुला कोणत्या गोष्टीची कमी आहे ते मी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे. पण मला असं सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. कावेरी एक दीर्घ श्वास घेते आणि डोळे बंद करते. तेव्हा तिला आठवतं की फक्त 3 महिन्यांपूर्वी कावेरी आणि संकेत या दोघांची पहिली भेट झाली होती. संकेत तिला पाहण्यासाठी घरी आला होता. पाहता क्षणीच संकेत तिच्या प्रेमात पडला. परंतु कावेरीचं मात्र दुसऱ्या एका मुलावर प्रेम होतं. आईबाबांनी त्या मुलाशी लग्न करायला नकार दिला आणि मग जबरदस्तीने तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. कावेरी पळून जाण्याच्या तयारीत होती. ती संकेतला तोंडावर नकार देणार होती. पण एक दिवस आधीच कावेरीच्या बाबांना हार्ट अटॅक आला होता आणि डॉक्टर म्हणाले होते आता त्यांना कोणताही धक्का बसला तर ते जगू शकणार नाही. त्यामुळे बाबांचा जीव वाचवण्यासाठी कावेरी गप्प बसली आणि तिने संकेतशी लग्न केलं. लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यानंतरच कावेरीच्या बाबांना दुसरा हार्ट अटॅक आला आणि ते जग सोडून गेले. त्यामुळे आता कावेरीने ठरवलं होतं की ती सुद्धा या बंधनातून मुक्त होणार. तिला तिच्या प्रियकराशीच लग्न करायचे. त्यामुळे ती संकेतकडे घटस्फोट मागत होती. कावेरीने संकेतला सर्व सत्य सांगितलं होतं. परंतु या 3 महिन्यांच्या सहवासात संकेत कावेरीच्या प्रेमात अखंड बुडालेला होता आणि कावेरीला सोडणं याचा विचारही तो करू शकत नव्हता. कावेरी डोळे उघडते आणि म्हणते, संकेत, बस झालं तुझं. किती वेळेस समजावून सांगितलंय मी तुला. मी नाही तुझ्याशी लग्न करू शकत, नाही तुझ्याबरोबर संसार करू शकत. कळत कसं नाहीये तुला? ना तू खुश राहशील ना मी. त्यापेक्षा मी माझ्या प्रियकरासोबत लग्न करून आनंदी तरी राहील. तुलाही कोणी ना कोणी आज ना उद्या भेटेलच ना. हे ऐकून संकेतला खूप वाईट वाटतं आणि तो त्याच्या खोलीत निघून जातो. कावेरी वकिलांना फोन करते आणि घटस्फोटाचे पेपर मागवून घेते. संकेत त्याच्या रूममध्ये बसून त्यांच्या लग्नाचा अल्बम पाहत असतो. लग्नामध्ये कावेरी किती सुंदर दिसत होती हाच विचार तो करत असतो. तेवढ्यात त्याला आठवतं की 2 दिवसांनी कावेरीचा वाढदिवस आहे. तो ठरवतो कावेरीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करायचा, तिला सरप्राईज द्यायचं. काय कोणास ठाऊक कावेरीला त्याची किंमत कळेल आणि ती संसार करायला तयार होईल. असा विचार करून तो कावेरीला सरप्राईज देण्याची तयारी सुरू करतो. इकडे कावेरी तिचा प्रियकर महेशला फोन करते आणि म्हणते, मी लवकरच संकेतपासून घटस्फोट घेणार आहे. परंतु 2 दिवसांनी माझा वाढदिवस आहे आणि तो आपण दोघांनी एकत्र साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. महेश म्हणतो, ठीक आहे, मी येतो तुझ्या घरी. तसेही तुझ्या नवऱ्याबरोबर तुझा घटस्फोट घेणार आहेस ना, मग त्याला काही प्रॉब्लेम असेल? कावेरी म्हणते, हो, तू घरीच ये. म्हणजे संकेतला सुद्धा कळेल की आता आमच्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. कावेरीचा वाढदिवस उजाडणार असतो. रात्रीचे 11 वाजलेले असतात. तेव्हा संकेतने सगळे प्लॅन बनवलेले असते. तो कावेरीला म्हणतो की माझ्या एका मित्राची आई खूप आजारी आहे, मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. असं म्हणून तो घराबाहेर पडतो. उद्या संध्याकाळी घरी आल्यावर कावेरीला सरप्राईज द्यायचे असं त्याने ठरवलेलं असतं. कावेरीला वाटतं की संकेतला तिचा वाढदिवसही लक्षात नाहीये आणि असा माणूस आपल्यावर प्रेम कसं काय करू शकतो. तिला तिचा निर्णय तिला योग्य वाटत होता. सकाळ होते. संकेत अजूनही घरी आलेला नसतो. परंतु कावेरीला त्याची काहीही काळजी नसते. ती तर महेशची वाट पाहत असते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास महेश कावेरीच्या घरी येतो. कावेरी खूप खुश होते आणि त्याला घट्ट मिठी मारते. परंतु महेशने ना केक आणलेला असतो ना काही गिफ्ट आणलेलं असतं. कावेरी त्याला विचारते, काय रे, तू तर माझ्या वाढदिवसासाठी काहीच आणलेलं नाहीये. तुझ्या लक्षात नाहीये का की माझा वाढदिवस आहे ते? तू तर माझ्यासाठी काहीच आणलं नाहीस. महेश म्हणतो आणि तिला खोटंच सांगतो की मी विसरलो नाही तर मी तुला सरप्राईज देणार आहे. पण तू आधीच बोलली.
मी केक आणि गिफ्ट घेऊन येतो, असं म्हणून महेश घराबाहेर पडतो आणि तिच्यासाठी केक आणि गिफ्ट शोधू लागतो. थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजते. कावेरीला वाटतं की महेशच आला आहे. ती आनंदाने दरवाजा उघडते तर संकेत तिच्या समोर उभा असतो आणि त्याने कावेरीसाठी केक आणलेला असतो. खूप सारे गिफ्टही आणलेले असतात. हे पाहून कावेरीला आश्चर्य वाटतं. संकेत तिला हॅपी बर्थडे विश करतो. कावेरी विचारते, तुला माझा वाढदिवस लक्षात होता का? संकेत म्हणतो, मी स्वतःचा वाढदिवस विसरेल पण तुझा नाही विसरणार कधीच. तो कावेरीला केक कट करायला सांगतो. कावेरी केक कट करते. संकेत तिला खूप प्रेमाने केक भरवतो. त्यानंतर तो कावेरीला एक सुंदर डायमंड रिंग गिफ्ट करतो. त्याचबरोबर एक पेंडेंटही गिफ्ट करतो ज्यामध्ये त्या दोघांचे फोटोज असतात. फक्त एवढंच नाही तर संकेतने कावेरीसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. एक सुंदर फोटो अल्बम बनवलेला असतो. त्यामध्ये मागील 3 महिन्यांच्या सर्व आठवणी असतात. तिच्यासाठी एक सुंदर पत्रही लिहिलेलं असतं की त्याच्या आयुष्यात कावेरी किती महत्त्वाची आहे. हे सगळं पत्र वाचून आणि गिफ्ट पाहून कावेरीला अपराधासारखं वाटू लागतं. ज्या महेशसाठी तिने संकेतला सोडलं त्या महेशने साधं गिफ्टही आणलं नाही आणि हा संकेत आपल्यासाठी किती करतोय हे सगळं पाहून तिच्या डोळ्यात पाणी येतं. कावेरी संकेतला विचारते, तू हे सगळं का करतोय? तुला माहिती आहे ना मला तुझ्याबरोबर नाही राहायचंय. मी घटस्फोट घेणार आहे. माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तरी सुद्धा तू एवढा निस्वार्थी कसा? संकेत स्माईल करतो आणि म्हणतो, मी निस्वार्थी नाहीये. यामध्ये माझा एक स्वार्थ आहेच. तुला मिळवण्याचा स्वार्थ, तुझी साथ मिळवण्याचा स्वार्थ. कदाचित तुला माझं प्रेम समजेल आणि तू माझ्याबरोबर थांबशील, हा स्वार्थ आहे. मला मान्य आहे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, परंतु प्रेम हे पहिल्या नजरेतच व्हायला हवं असं काही नसतं ना. प्रेम हे सहवासातून सुद्धा होऊ शकतं. मला मान्य आहे तुझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, परंतु आपण दोघे सुद्धा एकमेकांसाठी आयुष्यभर राहू शकतो ना. आपलं सगळं नीट होऊ शकतं ना. तो मुलगा तुझ्यावर किती प्रेम करतो ते मला माहिती नाही, पण माझ्या एवढं प्रेम तुझ्यावर कोणीच करू शकत नाही, एवढं मी नक्कीच सांगू शकतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. कावेरी दरवाजा उघडते तर महेश आलेला असतो. त्याने एक स्वस्तातला छोटासा केक आणि खूप साधं छोटंसं टेडी बिअर आणलेलं असतं आणि तो म्हणतो, कावेरी हॅपी बर्थडे. पहा तुझ्यासाठी किती मस्त गिफ्ट आणले मी. कावेरीला समजतं की महेशने तिच्यासाठी कोणतीही प्लॅनिंग केलेली नव्हती. तो फक्त एक औपचारिकता करतोय. कावेरी खूप चिडते आणि महेशला म्हणते, पुन्हा कधीही मला फोन करायचा नाही. तुझा आणि माझा कोणताही संबंध नाहीये. आणि ती त्याच्या तोंडावर खाडकन दरवाजा बंद करते. कावेरी मागे वळून पाहते आणि संकेतला घट्ट मिठी मारते. ती म्हणते, मला माफ कर संकेत, मी तुझं प्रेम नाही ओळखू शकले. तुझ्यासारखा जोडीदार मला पुन्हा कधीही भेटू शकत नाही. आणि असं नको समजूस की तू मला महागडं गिफ्ट दिलं म्हणून मी तुझ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 3 महिन्यात मी डोळे झाकून होते, परंतु तुझं प्रेम मला नक्कीच जाणवत होतं. तुझ्या एवढं प्रेम करणारा मला कधीही भेटू शकत नाही, हे आत्ता मला कळून चुकलंय. कावेरीने आपल्याला स्वीकारलं म्हणून संकेतही खूप खुश होतो आणि हे दोघे त्यानंतर सुखाचा संसार करतात, नेहमी एकत्र राहतात. मित्रांनो, आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आजची ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार.